आजी आणि तीन चोर कथा. एक आजी बाजारात जात होती. तिच्या गळ्यात सोन्याची माळ, हातात बांगड्या आणि अंगठी होती. हेच चोर जाताना बघतो. त्यांच्या तिघांची टोळी असते. आजी एकटीच होती. ती खूप साधी पण होती. हे तिघे चोर तिला लुटायचा प्लॅन करतात. ते पण चालत जातात. अचानक एका चोराला चक्कर येते. तो पडतो. तेव्हा आजी लगेच तिथे जाते. त्याला रिक्षात घेऊन डॉक्टरकडे जाते. त्याला थोडं बरं वाटू लागते. तेव्हा ती त्याला घेऊन तिच्या घरी जाते. तिचे घर म्हणजे बंगला होता. त्या घरात ती एकटीच राहत होती. ते दोन चोर तिच्यावर लक्ष ठेवून असतात. ते पण बंगल्याच्या बाहेर असतात. थोड्या वेळाने बेल वाजते. आजी दरवाजा उघडते. दोन चोर तिला सांगतात, आम्ही सगळेचे मित्र आहोत. आम्हाला तो इथे आहे ते समजल्यामुळे आम्ही इथे त्याला इथून नेण्यासाठी आलो आहोत. आजी त्यांना घरात घेते. नंतर त्यांना ती घेऊन सधूकडे जाते. आजीने त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेतली होती. त्यामुळे सदूला आजीविषयी सहानुभूती वाटू लागते. आजी सर्वांसाठी जेवण बनवते. ती प्रेमाने सर्वांना पोटभर जेवू घालते. ते तिघे मनसोक्त जेवतात. पहिल्यांदा त्यांना कोणी इतकी माया लावली होती. त्यामुळे ते खूप खुश असतात. भिंतीवर एका तरुण मुलीचा फोटो होता. न राहून सधू आजीने विचारतो, या कोण? तेव्हा आजी म्हणते, माझी मुलगी आहे. तिला जाऊन 2 वर्ष झाले. हे ऐकून त्याला भरून येते. आजी खूप म्हातारी होती. सधू विचारतो, आजी तू एकटीच राहतेस का? तेव्हा ती हो बोलते. माझे मिस्टर जाऊन खूप वर्ष झाले. आता मला कोणीच नाही. हे ऐकून सर्वजण दुःखी होतात. ते आजीकडे चोरी करायचा विचार सोडून देतात. आजी त्यांना विचारू लागते, तुम्ही काय करता? तेव्हा ते तिघे गप्प बसतात. तेव्हा न राहून सरू तिला खरं सांगू लागतो. तेव्हा ते दोन चोर त्याला शांत करतात. पण तो त्याची स्टोरी आजीला सांगू लागतो. आम्ही चोरी करण्यासाठी तुमच्या मागे लागलो होतो. पण अचानक तुम्ही माझी मदत केली. त्यामुळे मी आता बरा आहे. आजी अजिबात घाबरली नाही. ती त्यांना विचारू लागते, तुम्ही चोरी का करता? तेव्हा ते त्यांची मजबुरी सांगू लागतात. त्यांची कंपनी बंद झाली. त्यामुळे पोटापाण्यासाठी त्यांना हा मार्ग निवडायला लागला. आणि दुसऱ्या ठिकाणी काम पण मिळत नसल्याने ते चोरी करतात. तेव्हा आजी लगेच फोन करून एका माणसाला बोलावते. त्या माणसाला या तिघांना नोकरी देण्यासाठी सांगते. आजी साधीसुधी नव्हती. ती मोठ्या कंपनीची मालकीण होती. हे बघून ते चोर आजीच्या पाया पडतात आणि तिची माफी मागून वाईट काम सोडून देतात. त्यांच्यात परिवर्तन होते. तात्पर्य, कधी कधी मजबुरी माणसाला वाईट काम करायला प्रवृत्त करते. थँक यू.